सर 2 दिवसापूर्वी घनसोलीमध्ये एक घटना घडलेली आहे की ज्या घटनामध्ये खूप आणि ड्रायव्हर काम करणारे असे काही आरोपी आहेत. काय सांगाल? गुन्हा 14 तारखेला हा झालेला आहे. संध्याकाळी 7:30च्या सुमारास भूमी अस्करमध्ये त्या महिला राहतात आणि त्यांच्या घरी संध्याकाळी 7:30 वाजता हा पूर्वी त्यांच्याकडे कुक आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारा इसम होता. तो पैसे पूर्वी घेतलेले पैसे मागण्याच्या बहाण्याने गेला आणि त्यांना बंदुकी सदृश्य वस्तूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 30,000 रुपये अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले आणि ते कमी म्हणून त्यांच्या गळ्यातली चेन त्याने काढून द्यायला लावली आणि सदरचा गुन्हा हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला 422/2024 कलम 309/4 BNS नवीन कायद्याच्या आणि पूर्वीचा 392 म्हणजे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. कसं त्या महिलेला वगैरे त्यांनी कसं त्रास वगैरे दिला नाही, फक्त त्याने अमाऊंट आणि चेनच घेतली. असं काही की त्यांनी काही महिलेला छेडछाड करण्याचा नाही, त्यांच्याकडे पूर्वीपासून तो ओळखीचा होता, त्यामुळे त्याला घरात एंट्री मिळाली. कुक कम ड्रायव्हर म्हणून तो काम करत होता. 3 वर्ष काम केलेलं आहे आणि साधारण 8 ते 9 महिन्यापूर्वी त्याने तो जॉब सोडलेला आहे आणि त्यामुळे त्याला घरात एंट्री मिळाली. 58 वर्षाची महिला आहे आणि हे झाल्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे. त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा तपास चालू झाला. तपासामध्ये त्या लेडीला तो फक्त त्याचं नाव माहिती आहे, तो कुठे राहत होता फक्त घनसोली एरियामध्ये. अशा प्रकारे त्याचा आम्ही शोध घेतला. त्याचं डिटेल काढून त्याला आम्ही गुप्त बातमीदार आणि आमचे सोर्सेस आणि बाकी टेक्निकली ॲनालिसिस करून त्याला आम्ही काल ठाणे परिसरातून वैतीनगर तिथून ताब्यात घेतलेला आहे आणि बाय नेम गुन्हा असल्यामुळे त्याने इमिजिएटली तो ॲग्री केला आणि अकॉर्डिंगली त्याने ती चेन ती रिकवर केलेली आहे त्याच्याकडून. अजून पैसे रिकवर करणं बाकी आहे. आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला हजर केलं होतं. त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. हा गुन्ह्याचा तपास आहे आमचे डिटेक्शन ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात आणि त्यांच्या टीमने केलेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्ह्याचा तपास चालू आहे. नाही, त्याने साधारण 8 ते 9 महिन्यापूर्वी त्याने तो नोकरी सोडलेली आहे आणि आता सध्या तो काही काम करत नाही. तपासामध्ये निष्पन्न आता तपास चालू आहे. त्याच्या विरुद्ध त्याचा प्रिव्हियस अँटीसिडेंट आहे. 2015ला डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने चेन स्नॅचिंग केल्याचा गुन्हा रजिस्टर्ड आहे आणि तो गुन्हा पेंडिंग आहे मान्य न्यायालयामध्ये. आता तपास चालू आहे. आता त्याने जी अमाऊंट जी रिकवर आपली ट्रान्सफर करून घेतली होती बँक अकाउंटमध्ये ती रिकवर करणं बाकी आहे. त्यानंतर त्याने जे बंदूक सदृश्य वस्तू वापरली होती ती त्याच्याकडून रिकवर करणं बाकी आहे. आम्ही तपासाचा भाग आहे तो, आम्ही रिकवर करू त्याच्याकडून. नाही, आता ते तपासामध्ये निष्पन्न होईल, परंतु आतापर्यंत तपास केलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये आहे की ती बंदूक सदृश्य म्हणजे ती खरी बंदूक नव्हती. त्याच्याकडून ती टॉय गन सारखी छेऱ्याची जी पिस्टल असते ती वापरली गेलेली आहे. ते आता आम्ही तपासामध्ये 21 तारखेपर्यंत गुन्ह्याची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून रिकवर करण्याचा प्रयत्न करू.